अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा रविवारी राज्याचे मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या भव्य रोड शोने झाला। शहरातील पंचवटी चौक येथून दुपारी 2 वाजता खुल्या फुलांनी सजवलेल्या वाहनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीकरांना अभिवादन करत प्रचाराला सुरुवात केली आहे। या रोड शोमुळे संपूर्ण शहरात राजकीय वातावरण तापलं असून नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर मार्गे थेट पंचवटी चौकात दाखल झाले होते। त्यांच्या आगमनावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं। सकाळी 9 वाजल्यापासूनच पंचवटी चौक परिसरात भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने जमले होते। मुख्यमंत्री वाहनातून उतरताच थेट रोड शो साठी सजवलेल्या खुल्या वाहनात चढले आणि उत्साही वातावरणात प्रचार रॅलीला सुरुवात झाली। पंचवटी चौकातून सुरू झालेला हा रोड शो गाडगेनगर, राठीनगर, शेगाव नाका मार्गे विलासनगर, चौधरी चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, गांधी चौक, भूतेश्वर चौक, रविनगर चौक या मार्गे साईनगर पर्यंत पार पडलाय। मार्गातील प्रत्येक चौकात नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या फुलांनी, घोषणांनी आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत केलंय। रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हात हलवत अभिवादन केलं। प्रत्येक चौकात उसळलेली गर्दी भाजपाच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद अधोरेखित करत होती। या रोड शो मध्ये मुख्यमंत्र्यांसोबत खुल्या वाहनात जिल्ह्याच्या माजी खासदार तथा भाजपाच्या स्टार प्रचारक नवनीत रवी राणा, भाजपाचे शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे, राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, मेळघाटचे आमदार केवलराम काळे, अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे, तिवसाचे आमदार राजेश वानखडे, मोर्शीचे आमदार उमेश यावलकर, चांदूर रेल्वेचे आमदार प्रतापदादा अडसळ, जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे, विधान परिषदेचे माजी सदस्य प्रवीण पोटे तसेच माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। अमरावती महानगरपालिका निवडणुकीत एकूण 69 जागांपैकी भाजपाचे 68 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळावं या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ हा रोड शो केला आहे। संपूर्ण रोड शो दरम्यान शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। रोड शोच्या निमित्ताने आयोजित भव्य सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती शहराच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन मांडलाय। सुशासन, पारदर्शक कारभार आणि नागरिक केंद्रित विकास कामे हीच भाजपाची खरी ओळख असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितलंय। शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम, विकासाभिमुख आणि जनतेशी नाळ जुळलेले लोकप्रतिनिधी निवडून देण्याचं आवाहन त्यांनी उपस्थित मतदारांना यावेळी केलंय। भाजपा उमेदवारांच्या माध्यमातून अमरावती महानगरपालिकेत विकासाला गती देण्याचा संकल्प यावेळी अधोरेखित करण्यात आलाय। मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत भाजपाच्या विकासाच्या विचारांना पाठिंबा दर्शवलाय। आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळून अमरावती महानगरपालिकेवर भगवा फडकणार असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। सामान्य कार्यकर्त्यांनीही रोड शोच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेतला होता। जोश मराठी न्यूज।